श्री शुभम दातखिळे यांचंही मी हार्दिक असं स्वागत करते। त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित अभ्यासक नम जोशी सर यांचेही मी हार्दिक असे स्वागत करते। आजचे वक्ते लेखक निवेदक श्री शुभम दातखिळे हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये सहभागी झालेले आहेत। अनेक नियतकालिकांमधून आणि मासिकांमधून त्यांनी लेखन केलेलं आहे। अनेक नामांकित पुरस्काराने ते सन्मानित आहेत। पुनश्च एकदा स्वागत करूयात श्री शुभम दातखिळे यांचं। श्री शुभमजी दातखिळे यांचाही सन्मान स्वागताध्यक्ष निलेशजी बोराटे सर यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते। धन्यवाद बोराटे सर। आजच्या आपले विचार मांडताना त्यांनी एक खूप छान गोष्ट सांगितली आहे की आपणच आपल्या मुलांचं शिक्षण हे मराठी भाषेमध्ये केलं पाहिजे। आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान पाहिजे आणि ज्ञानेश्वरीचंही महत्त्व त्यांनी सांगितलंय। संत नामदेव म्हणतात की एकतरी ओवी अनुभवावी। तर यानंतर मी लेखक निवेदक पत्रकार श्री शुभमजी दातखिळे यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडायचेत। टाळ्यांच्या गजरामध्ये दातखिळे सरांचं स्वागत करायचंय। धन्यवाद मॅडम। प्रथमतः एक वाक्याने सुरुवात करतो की तरुणांच्या विचारांना वेळेची मर्यादा आली की दर्जेदार साहित्य निर्माण होण्यासाठी अडथळे येतात आणि कुठेतरी असं होतंय। पण नक्कीच मी त्या वेळेचा पुरेपूर उपयोग करून नक्कीच पुढे भविष्याच्या दिशेने वाटचाल करीन। आज या ठिकाणी नम जोशी सरांनी आणि सीमा मॅडमनी ज्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी आपल्याला याविषयी माहिती दिली, नक्कीच ती आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत। आणखी सांगायचं झालं तर या ठिकाणी अरुण बोराडे सरांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं की अक्षरवादी पुस्तकाचं नाव या ठिकाणी आहे आणि मॅडमच्या देखील पुस्तकाचं छोटंसं प्रकाशन झालं। मी हेच सांगेल की पुस्तकाच्या अक्षरामधून जो सुगंध येतो तो आजच्या डिजिटल माध्यमातून आणि त्या लेखणीतून तो आज सुगंध आपल्याला येऊ शकत नाही। कारण की जो सुगंध मातीतून आणि लेखणीतून येतो तो सुगंध आज या साहित्यातून आणि आपल्या सगळ्या लेखकांतून या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळतो आहे। प्रामुख्याने साहित्य हा समाजाचा आरसा आहे, आपण असे सगळे म्हणतो। साहित्यामध्ये समाज आला, संस्कृती आली, वेगवेगळे प्रदेश आले, सगळ्या घटना आल्या, त्यानुसार साहित्य निर्माण होत असतं। पण याच्या पुढे जाऊन तरुण हा साहित्याचा आरसा आहे हे म्हणायला कुठेतरी आपण मागं पडतो आहेत। कारण की आज जो विषय आहे तरुण आणि साहित्य या विषयाला आपण कुठेतरी न्याय दिला पाहिजे। कारण की आज मी आज विद्यापीठामध्ये शिकतो आहे। विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना आज मी माझ्या मनाला विचारतो आहे की आज मी काय शिकतो आहे, कोणते पुस्तकं वाचतो आहे, त्याचा माझ्या भविष्यासाठी काय उपयोग होणार आहे। जर त्याचा भविष्यासाठी उपयोग होणार असेल किंवा त्या लेखणीतून, त्या साहित्यातून, त्या ग्रंथ वाचनातून जर समाज बदलत असेल किंवा बदलणार असेल तरच ते माझ्यासाठी आणि या साहित्यासाठी एक महत्त्वाची देणगी या ठिकाणी असेल असं माझं म्हणणं आहे। या ठिकाणी इंद्रायणी साहित्य संमेलनामध्ये एक मातीतल्या बीजाला कुठेतरी आज या ठिकाणी जो मान सन्मान दिला तो खरंच माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। मी कधी भविष्यात पण विचार पण नव्हता केला की आज इंद्रायणी साहित्य संमेलनामध्ये जो मान या ठिकाणी मला मिळेल तो खरंच आपल्या सगळ्या या ठिकाणी साहित्यिकांमुळे मला मिळाला आहे। माझं थोडक्यातच या ठिकाणी सांगणं आहे की साहित्य आणि संस्कृती हे दोन रथाची चाकं आहेत। हे रथ व्यवस्थित चालण्यासाठी संस्कृती आणि साहित्य या दोन्ही गोष्टी बरोबर लागतात। जर साहित्य निर्माण करायचं असेल आणि आपली संस्कृती जर तशी नसेल तर ते साहित्य निर्माण होणार नाही। जसं आपण म्हणतो की दोन्ही रथाचे चाकं व्यवस्थित असले तरच रथ पळतो, तसंच संस्कृतीमध्ये वेगवेगळे घटक आहेत। तेव्हा जर सगळ्या घटकांच्या अनुषंगाने जर संस्कृती ही मजबूत असेल तेव्हाच कुठेतरी दर्जेदार साहित्य निर्माण होणार आहे। आणि ते दर्जेदार साहित्य निर्माण झाल्यानंतर हे आजच्या युवा पिढीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। विविध प्रसंग, घटना, व्यक्ती, आनंद हे आपल्याला सगळे पुस्तकं वाचल्यानंतर समजतं। आज या ठिकाणी मी जर सांगायचं झालं
तर समजा मी आहे, माझ्याबद्दल रामेश्वरने एखादं वाक्य लिहिलं की शुभम हा वाईट मुलगा आहे, तर हे वाक्य जर इतर लेखकांनी वाचलं किंवा विद्यार्थ्यांनी वाचलं, त्याच्यामध्ये मनामध्ये तीच कल्पना निर्माण होणार आहे की हा विद्यार्थी हा वाईट आहे. तो तपासणार नाही की तो खरंच वाईट आहे की नाही. त्यामुळे जी साहित्यामध्ये जी लेखणीमध्ये ताकद आहे तीही आजच्या या डिजिटल माध्यमामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. आजचा युवक डिजिटल माध्यमांवर वाचतो, लिहितो, व्यक्त होतो, पण ज्या भावना पोचायला पाहिजेत त्या पोहोचत नाही. त्याच जर त्यांनी साहित्यातून, आपल्या लेखणीतून, विचारातून जर आपल्या पुस्तकामधून मांडल्या तर ते अतिशय दर्जेदार या ठिकाणी मला वाटतं की त्या अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला या साहित्य संमेलनातून सांगायचं इतकंच आहे की आपल्या मराठीला राजभाषेचा दर्जा 3 ऑक्टोबर 2024 या ठिकाणी मिळालेला आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या लेखकांची, कवींची आणि साहित्यिकांची एक जबाबदारी आहे की यापुढे दर्जेदार साहित्य या ठिकाणी निर्माण व्हावं, त्यातून समाजाचं परिवर्तन व्हावं, समाज घडवावा. हाच या आजच्या इंद्रायणी साहित्य संमेलनामधून एक महत्त्वाचा संदेश मला आपल्या सर्वांना सांगणं महत्त्वाचं वाटतं. धन्यवाद. धन्यवाद शुभम सर. सरांनी एक चांगला संदेश दिलाय की वाचनातून समाज परिवर्तन झालं पाहिजे. डॉक्टर शरद बाविस्कर म्हणतात की वाचनाने विचारशीलतेच्या प्रांतात प्रवेश होतो. आपल्याकडे वाचन संस्कृती असून नसल्यासारखी आहे. कोणी काहीही सांगतो आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो, कारण पडताळण्याची सवय आपल्याला नाही. त्यामुळे समाज परत परत फसवला जातो. म्हणूनच अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर पडून एक चांगला समाज घडवायचा असेल तर वाचन संस्कृती ही रुजवलीच गेली पाहिजे. धन्यवाद.